सगळ्यांना जय स्वामीनारायण, जय अम्बे माँ। बहुत बहुत अच्छा लगा। हमारे नीता बेन को, सद्भाव फाउंडेशन को आइडिया आया कि साइकिल, रोटरी क्लब, योगी डिवाइन सोसाइटी, ये खाली साइकिल, आपको साइकिल नहीं दिया जाता है, लाइफ में मूव ऑन, आप आगे ही बढ़ते रहो, आगे ही बढ़ते रहो, इसके लिए साइकिल दिया है। अच्छा पढ़ाई तो करो, बट एक सिंबॉलिकल है कि आप आगे बढ़ते रहो। दूसरा धन्यवाद है हमारे फाल्गुनी बेन को कि ये बच्चे लोग को ऐसा मोटिवेशन किया कि बच्चे लोग को डोनेशन करें। तो ये बहुत अच्छा एक न्यू आइडिया सबके लिए, और इस हिसाब से बताया कि ऐसा आप बच्चे लोग भी करो, इसके लिए आपको भी बहुत बहुत धन्यवाद है। तीसरा हमारे लाड भाई धर्माधिकारी साहब, ये सबको कि ऐसा सबको एकत्रित करके, ये खाली साइकिल देने का नहीं है, बट एक दूसरे को मदद करने का है। जो साइकिल लेके स्कूल में पहुंचेगा, जो पहुंच नहीं सकता है वो पहुंचेगा, तो किसी को पहुंचा देना ये बहुत बड़ी बात है। तो हम जीवन में ये सीखे कि हम किसी को पहुंचा देवे उसके डेस्टिनेशन पे। तो जो भी हमारे सब जो बलिवारे बालकृष्णा भाई से गांव, जो भी गांव के ये स्टूडेंट्स लोग हैं, उसको बहुत बहुत धन्यवाद है। आप सब खूब आगे बढ़ो और साइकिल लेके मूव ऑन एंड मूव ऑन। जय हिंद, जय महाराज।
नमस्कार. मी नीता रामकृष्ण कडणे, राजीप शाळा बलिवरेची मी मुख्याध्यापिका आहे. इथे योगी डिव्हाइन सोसायटी आणि सद्भावना फाउंडेशनकडून आमच्या सगळ्या आदिवासी विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आला. त्याच्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. आज या ठिकाणी मी श्री धर्माधिकारी विजय मारुती, जय अंबे भवानी माध्यमिक विद्यालय भिसेगाव या शाळेचा मुख्याध्यापक, सद्भाव फाउंडेशन आणि डिव्हाइन सोसायटी यांच्या मार्फत आमच्या शाळेत शिकणाऱ्या गोरगरीब होतकरू पायी चालत येणाऱ्या मुलींसाठी सायकल वाटपचा कार्यक्रम आज झालेला आहे. मला खूप अभिमानास्पद अशी गोष्ट वाटते की समाजामध्ये अशा काही संस्था आहेत की त्या गोरगरीब होतकरू मुलींसाठी अशा वस्तू देत असतात आणि खरं तर या गोष्टीमुळे त्यांना शिकण्यात आवड निर्माण होते. खरोखर या तिन्ही संस्था आहेत त्यांच्याकडून घेण्यासारखं खूप आहे. भविष्यात जसं देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे या उक्तीप्रमाणे मी स्वतः सुद्धा आतापर्यंत शाळेसाठी बरोबर केलेलं आहे. अजून इथून पुढे सुद्धा करत राहणार असे माझी मनोमनी इच्छा आहे, ते मी पूर्ण करेन. पुन्हा एकदा सद्भाव फाउंडेशन आणि डिव्हाइन ग्रुप आणि रोटरी क्लब या सर्वांचा मी अतिशय आभार मानतो आणि भविष्यात अजून काही ज्या गोरगरीब गरजू विद्यार्थी शाळेत आहेत त्यांच्यासाठी अशीच मदत करावी अशी विनंती करतो. धन्यवाद. दीक्षा कमलेश ढवळे. तुला काही सायकल भेटली तर तुला कसं वाटतंय? मला खूप आनंद झाला, खूप छान वाटलं. सायकल घेतल्यावर शाळेवर तुला लवकर जाता येईल ना? हो आधी वेळ लागायचा, हो आता लवकर जाता येईल. हो आता खुश? हो. थँक्यू दिल्याबद्दल. माझे नाव सोनाक्षी रुपेश मेहतर. मी इयत्ता 7वी मध्ये आहे. माझ्या शाळेचे नाव रायगड जिल्हा परिषद शाळा मांडवणे. मला खूप आनंद झाला सायकल मिळाल्याबद्दल. आता मी दररोज शाळेत लवकर राहतो. माझं नाव अर्पिता कैलास शिलम. मी मांडवणे शाळा येथे शिकते. मी 7वीत शिकते. आधी शाळेला जायला उशीर व्हायचा का? हो. आता सायकल भेटते ना? हा. आता लवकर जाशील. हो. चांगलं शिक्षण. आनंद झाला तुला? थँक्यू. पौर्णिमा मनोहर घारे. मी अभिनव ज्ञान मंदिरची विद्यार्थिनी आहे आणि ही सायकल मिळाल्यापासून मला खूप आनंद झालाय, कारण की आता मी लवकर पोहोचणार आहे शाळेत आणि माझा अभ्यास सुद्धा चांगला होणार आहे. थँक्यू सो मच या फाउंडेशनसाठी, त्यांनी मला ही सायकल मोफत मिळवून दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. नमस्कार, माझे नाव स्वरा चेतन कनोजे. योगी डिव्हाइन सोसायटीचे खूप खूप आभार मला सायकल मोफत दिल्याबद्दल आणि मी आता सायकल घेऊन शाळेत लवकर पोहोचू शकते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव प्रज्ञा रेडस मधले. मी अभिनव शाळेत शिकते. तुम्ही मोफत सायकल दिल्याबद्दल धन्यवाद. माझे नाव शमिका गुरुनाथ इंगळे. तुम्ही मोफत सायकल दिल्याबद्दल थँक्यू. नमस्कार, माझे नाव श्रेया संदीप तुपे. मी अभिनव ज्ञानदेवी प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय या शाळेत शिकत आहे. मला मोफत सायकल मिळाली आहे. या सायकलीचा लाभ आपण शिक्षणासाठी वापरू शकतो. माझं नाव सुनील बबन तुपे. माझ्या पत्नीला सायकल मिळाली. तिला सायकल मिळाल्याबद्दल तिला शाळेत जाण्यासाठी, क्लासला जाण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. योगी डिव्हाइन सोसायटीचे मी आभार मानतो. धन्यवाद. प्रथमतः सगळ्यांचा नमस्कार. मी मनोहर घारे. आपलं योगी फाउंडेशन, सद्भावना फाउंडेशन यांच्या मार्फत आपल्या संस्थेकडून आणि मुलांसाठी शाळेत येण्या जाण्यासाठी जी गैरसोय होत होती त्याच्यामुळं 5-10 मिनिटाचा का नाही प्रवास हा लांब वाटत होता, पण आता सायकल दिल्यामध्ये तो सुखकर होईल अशी अपेक्षा करतो. आणि ज्या फाउंडेशनने किंवा स्वामीनारायणची संस्था आहे, सर आहेत, त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद, आभार व्यक्त. आणि असंच ईश्वरचरणी त्यांची प्रार्थना का त्यांना